अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या म्हणजे सर्व पितृ अमावस्या हा जो 15 दिवसांचा कालावधी असतो याला आपण महालय श्राद्ध पितृपक्ष पितरांची सेवा करण्याचा अतिशय महत्त्वाचा काळ असतो. आता पितृपक्ष म्हटलं तर सगळ्यांना भीती वाटते की पितृदोष मला आहे म्हणजे काहीतरी वेगळंच. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या घरात जर अशा काही घटना घडत असतील तर समजून घ्या तुम्हाला पितृदोष आहे. पितृदोषाचे काही लक्षण आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्याच्यासाठी व्हिडिओ सगळा बघा. तर बघा, आधी आपण बघूया की पितृदोष म्हणजे नक्की काय आणि पितृदोष का लागतो. बघा, पितृदोष तुम्हाला का लागतो तर एखाद्या आपल्या घरातला एखादा व्यक्ती मृत पावला आहे. बऱ्याच वेळा असं आहे ना, असं होतं की हल्लीच्या काळात गावाकडे सगळे कडकडून या गोष्टी पाळतात, पण हल्लीच्या काळात मुंडन न करणे, दहाव्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येक पुरुषाला त्या घराण्यातल्या त्याला टक्कल करायचं असतं, त्याचं मुंडन करायचं असतं. आणि आपण या धावपळीचं आयुष्य म्हणजे ह्या पण आपल्या आयुष्यामध्ये मी कसा दिसेल, मग माझं कसं होईल, मग यामुळे आपण मुंडन करत नाही आणि याच्यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोष लागतो. आता समजा एखाद्याच्या घरात कोणीतरी दिवंगत झालेला आहे आणि तो दुसऱ्या गावाला आहे, त्याने जर मुंडन नाही केलं तर तो सुद्धा तुम्हाला एक पितृदोष लागतो. दुसरं, तुमच्या घरातला व्यक्ती अपघाती मेला आहे, नैसर्गिकरित्या मृत्यू येणं किंवा स्वतःहून स्वतःचं आयुष्य संपवणं याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागतो. म्हणजेच काय की कोणीतरी सुसाईड केला आहे, कोणीतरी विष पिऊन मेला आहे किंवा गाडी खाली येऊन जे काही अपघात झाले आहेत त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोष लागलेला असतो. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला घरातला व्यक्ती न सांगता निघून गेलाय, जो गेला तो परत आलाच नाही, मग तो जिवंत आहे की गेला आहे आपल्याला माहीत नाही. मग अशा वेळेस सुद्धा त्याचा सुद्धा आपल्याला पितृदोष लागतो. आणि खरं तर 10 दिवसांमध्ये बघा नेहमी असतं की सूतक काळामध्ये काही नियम आहेत ज्याचं पालन करायचं असतं. सूतक काळामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत ज्या करू नये किंवा ज्या करायच्या नाही आहेत. जेव्हा तुम्ही याचं उल्लंघन करता किंवा 10व्याचा जो विधी आहे, 13व्याचा जो विधी आहे किंवा एखाद्या व्यक्ती जेव्हा मृत पावतो त्याचा जो काही विधी आहे जो व्यवस्थित पद्धतीने केला जात नाही, त्याच्यामुळे त्याच्या आत्म्याला शांती लागत नाही आणि तो प्रेत आत्माच असतो, तो पितृलोकात जात नाही. खरं तर एखादा व्यक्ती जेव्हा मृत पावतो तेव्हा तो 1 वर्ष तो प्रेतात्मा होतो आणि जेव्हा त्याचं वश्राद्ध होतं तेव्हा तो पितृलोकात जातो. पण आपल्याकडून काहीतरी चुका होतात किंवा त्यांचा जो काही विधी आहे तो नीट केला जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला पितृदोष लागतो. आणि आता समजा तुमच्या घरातला एखादा व्यक्ती अपघाती गेलाय, पण त्याचं खूप जास्त इच्छा आहे, पण त्याला तुमच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत, त्याच्यासाठी सुद्धा तो पितृदोष लागतो. आता तुम्हाला समजलं असेल की पितृदोष का लागतो. आता याची लक्षणं काय आहेत की तुमच्या घरात जर या गोष्टी वारंवार होत असतील, एकदा झालं म्हणजे लगेच दोष लागतो असं नाही. वारंवार जर तुमच्याकडून या गोष्टी घडत असतील, तुमच्या घरात जर या गोष्टी घडत असतील तर तुमची पत्रिका एखाद्या चांगल्या गुरुजींना दाखवा. आणि जर तुम्हाला काही पितृदोष असेल तर त्या पद्धतीने शांती किंवा सेवा केली जाते. म्हणून या 15 दिवसामध्ये ज्या काही सेवा तुम्हाला सांगणार आहे, जे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे, अर्थात दानधर्म ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, भले तुम्ही हा माझा व्हिडिओ पितृपक्षाचा म्हणजे आत्ता बघत असाल तरी चालेल, तरी सुद्धा तुम्ही केला तरी चालेल. आता बघा, तर आता आपण आधी लक्षण बघूयात की नेमकी पितृदोषाची लक्षणं काय आहेत. त्याच्यामध्ये सगळं आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये सगळं आहे. मुलगा सुंदर आहे, चांगल्या कॉलेजला शिकलेला आहे, चांगल्या पगाराची नोकरी आहे, पण त्याचं लग्न जमत नाही. मुलगी सुद्धा सुसंस्कृत आहे, कधीही तिच्याकडनं काही वाईट घडलेलं नाही आहे, ती चांगली आहे, शिकलेली आहे, चांगला पगार आहे, तरी सुद्धा तिचं लग्न जमत नाही. मग असं जर होत असेल किंवा मुलगा येतो बघून जातो पण त्याच्याकडनं होकारच नाही आहेत. आता एकदा घडणं किंवा 2दा घडणं हे ठीक आहे, पण वारंवार जर हे घडत असेल तर तिचं लग्न जमत नसेल तर समजावं तिला पितृदोष आहे. मग त्याच्यासाठी चांगल्या गुरुजींना तुमची पत्रिका दाखवा आणि त्याप्रमाणे तुम्ही कार्य करू शकता. आणि अगदीच केंद्रामध्ये पण विनामूल्य तुमची पत्रिका बघितली जाते आणि त्यानुसार तुम्हाला सेवा दिली जाते. ज्यांच्याकडे इतका वेळ नाही आहे की केंद्रात जायला तर त्यांनी तुम्ही गुरुजींना दाखवा, नाही तर केंद्रात तर विनामूल्य असते, 1 रुपया पण घेतला जात नाही. कुठली पण सेवा असो तुमच्याकडनं 1 पण रुपया घेतला जात नाही. त्यामुळे तुमच्या जवळच्या केंद्रात जा. जर तुम्हाला दिंडोरीला जाणं शक्य असेल किंवा नसेल तर तुम्ही नक्कीच जवळच्या केंद्रात जावा, किंवा कारण पैसे घेतले जात नाहीत म्हणून बाकीचे काही अर्थात तुमच्याकडून पैसे घेतले जाते, बाकी तुमची इच्छा. तर ते एक आहे. दुसरं आहे की लग्न जमतं पण संतती समस्या आहे. तुम्हाला जर पितृदोष असेल तर ते तुमची वंशवृद्धी होऊ देत नाही. आता लग्न जमलं आहे, तुम्ही बाळासाठी प्रयत्न करत आहात, सगळे रिपोर्ट चांगले आहेत, नवऱ्याचे पण चांगले आहे, मुलीचे पण चांगले आहे, बाईचं पण चांगलं आहे, कुठलाच दोष नाही आहे, तरी गर्भधारणा होत नाही. काय प्रॉब्लेम असेल. आता एखाद्याला जर मेडिकल प्रॉब्लेम असेल तर तो समजू शकतो की त्याच्यामध्ये काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम आहे म्हणून त्याला गर्भधारणा होत नाही. पण सगळं चांगलं आहे तरी सुद्धा गर्भधारणा होत नाही, तर हे कुठेतरी आपल्याला पितृदोषाचे कारण असतं. तर नक्कीच जर तुमच्या घरात जर असं असेल तर तुम्ही नक्कीच चांगल्या गुरुजींना तुमची पत्रिका दाखवा.
आता काय होतं ना, गर्भधारणा झाली मग तो गर्भ टिकतच नाही. बघा, जर मेडिकल प्रॉब्लेम असेल तर काहीच म्हणजे आपण समजू शकतो. पण कुठलाच प्रॉब्लेम नाहीये आणि गर्भधारणा होते, 2-3 महिने बाळ झालं की जगत नाही किंवा म्हणतो ना तिचा गर्भपात होतो. जर असं वारंवार होत असेल तर समजून घ्या की तुमचा पितृदोष आहे. आता पितृदोष म्हणजे काय? खूप मोठा रोगराई अजिबात नाही. ते तुम्हाला पण सांगते. चटकन पावणारे देव कोणी असेल तर तुमचे कुळदेवी, तुमचे गुरुदेव आणि पितृदेव. पितृदेव तर खरं तर हे कर्माचे देव आहेत. तुमचे चांगले कर्म असेल तर तुम्ही नक्कीच म्हणजे तुम्ही चांगला विचार करत आहे, चांगले दानधर्म करत आहेत, त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या लक्षात ठेवून जर नेहमी माझ्या आयुष्यात जे काही चांगला झाला आहे ते माझ्या पितरांमुळे झालं आहे, माझ्या गुरूंमुळे झालं आहे, असे नेहमी त्यांच्यासमोर कृतज्ञता व्यक्त केली तर ते तुम्हाला भरभरून देतील. आणि पितृपक्षामध्ये ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठीच आलेले आहेत. ते तुमचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. ते तुमचं चांगलं करण्यासाठी आले. म्हणून आपलंही कर्तव्य आहे की त्यांच्या प्रती चांगलं करणं, त्यांच्या प्रती दानधर्म, ज्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे त्या कटाक्षाने करावं. नक्कीच हा त्रास तुमचा कमी होईल आणि ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. ज्या कामासाठी अडथळे त्यांनी निर्माण केले आहेत त्याचं रूपांतर आशीर्वादामध्ये होईल. तर हे दुसरं कारण होतं की अगदी जर तुम्हाला गर्भधारणा होत नाहीये आणि आता बघा, काही घरात असं असतं की मुलगा बापाला प्रचंड मारतो, मुलाचा आणि बापाचा 1 मिनिट पटत नाही आणि मुलगा अगदी बापाला बेदम मारतो, मुलगा दारू पिऊन येतो, बाप दारू पितो, यांचं एकमेकांशी पटत नाही. असं समजावं की तुमच्या घरात पितृदोष आहे. या पितृदोषांमुळेच एकमेकांशी न पटणं. आता सासू-सुनांचं म्हटलं तर असं कुठलंच घर नाही की ज्यांच्या घरात सासू-सुनाचं भांडण नाही होत. पण जर वारंवार सासू-सुनेला घराच्या बाहेर काढते, सून जाते का सून नांदतच नाही, तुमच्या घरात सगळं चांगलं आहे, आम्ही तुला खूप जीव लावतो पण तिला नांदायचं नाही, मग अशा वेळेस सुद्धा हे पितृदोषाचे लक्षण असतं की त्याच्यामुळे या घरातलं वातावरण बिघडावं. तुमच्या घरात वारंवार भांडण, वारंवार अमावस्या पौर्णिमेला की घरातल्यांचं वातावरण बिघडतं आणि कटकटी होते, मारामाऱ्या होत्या, तर कुठेतरी हे पितृदोषाचं कारण असतं. याच्यामुळे या सगळ्या घटना घडत असतात. नक्कीच जर असेल तर तुमची पत्रिका खरंच चांगल्या गुरुजींना दाखवा, मार्ग मिळेल. बघा, जसं तुम्हाला मी सांगितलं की वारंवार भांडणं होणं किंवा नोकरी समस्या आहे, चांगला गव्हर्नमेंट कॉलेजला शिकलाय, चांगला आहे, त्याचं इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा चांगलं होतं, पण काय होतं ना तिकडून रिस्पॉन्सच येत नाही किंवा होकारच येत नाही किंवा काही ना काही होतं की माझ्या जागी कुठल्या तरी भलत्याच व्यक्तीला किंवा दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या ठिकाणी जॉबसाठी ठेवलं जातं किंवा जॉबच्या ठिकाणी मी टिकतच नाही, एखाद्यासाठी जॉबसाठी प्रयत्न करत आहे पण त्याला नोकरी लागत नाही. तर हा सुद्धा पितृदोषाचं कारण असतं. काही काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते मी लिहून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं आहे. मग आता अपघात होणं, एखादी व्यक्ती आता कधी गाडी ठोकणं किंवा कधी तर ठीक होतं, पण वारंवार अपघात होतं, कुठेतरी चालले आहात, गाडी ठोकली जाते किंवा कट दिला जातो, तर वारंवार हा जर अपघात होत असेल तर समजावं की थोडं कुठेतरी हा पितृदोष आहे. त्याच्यामुळे या अडचणी निर्माण होतात. व्यसन सगळ्या प्रकारचं व्यसन आहे. माझ्या घरातल्या व्यक्तीला तर असं म्हणजे माझ्या घरातला व्यक्ती आहे असा आहे की ज्याला सकाळी उठल्यापासून दारू लागते, तर रात्री झोपेपर्यंत तो दारूतच असतो. तर हे सुद्धा पितृदोषाचं कारण आहे. बघा, परमेश्वर आणि तुम्ही यांच्यामध्ये तुमचे पितृ ठाम मांडून बसलेले आहेत. मग मला माझ्या कुलदेवीपर्यंत जाण्यासाठी, मला माझ्या महाराजांच्या पर्यंत जाण्यासाठी हे जे पितृ बसले आहे यांना जोपर्यंत मी तृप्त करत नाही तोपर्यंत यांची जोपर्यंत मी सेवा करत नाही तोपर्यंत मी परमेश्वरापर्यंत जातच नाही. आपल्या घरात तुमच्याकडे हा नियम आहे की नाही माहीत नाही. कुठलंही शुभकार्य असेल, ज्या पद्धतीने गणपती बाप्पांची उपासना केली जाते, आता समजा एखाद्याच्या घरात लग्न आहे तर ज्या पद्धतीने गणपती बाप्पांच्या आपल्या कुलदेवीचं मानपान केलं जातं, सामाजिक भोजन केलं जातं, त्याच पद्धतीने तुमच्या घरात जो दिवंगत व्यक्ती गेला आहे त्याचा सुद्धा मानपान करण्याची पद्धत असते. त्यालाही मानपान दिला पाहिजे. तुमच्या घरात ते करतात का नाही मला माहीत नाही, पण हा नियम आहे जो प्रत्येकाच्या घरात झालाच पाहिजे. भले आता तुमचे सासरे गेले, सासू गेले, तुमचा मुलगाचं लग्न आहे, त्याचं मानपान आधी त्यांना द्या, म्हणजे तुमच्या पितरांना द्या, मग कुलदेवीला द्या, तर नंतर तुम्ही कुलदेवीला द्या, कारण ते तुमच्यामध्ये बसलेले आहेत. म्हणजे तुमच्या कुलदेवीच्या आणि तुमच्यामध्ये पितृ बसलेले आहेत, त्याच्यामुळे पहिला त्यांना मान द्या. तर तुम्ही ती केलेली सेवा कुलदेवीपर्यंत जाणार नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्ही पितरांची सेवा करत नाही, पितरांना मान सन्मान देत नाही, तोपर्यंत तुमची सेवा कुलदेवीपर्यंत जाणार नाही. पितरांना तृप्त करणारी, चटकन पावणारे देव आहेत. त्यांना कधीच वाटणार नाही की माझ्या नंतरच्या लोकांचं वाईट व्हावं. आपण जसं प्रॉपर्टीमध्ये अधिकार गाजवतो की हे माझ्या बापाचं आहे, माझ्या आजोबांचं आहे, हे माझ्या आजीचं आहे, माझ्या आईचं आहे, त्याच पद्धतीने त्यांचं करणं ही तुमचं कर्तव्य आहे. फक्त प्रॉपर्टीमध्ये अधिकार घेऊन काय होत नाही. बघा, मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवासही तेवढाच खडतर असतो. म्हणून त्यांचा जो काही प्रवास आहे, ज्या काही योनीमध्ये त्यांचा जन्म झाला आहे, त्यांनाच तिथे काही त्रास असेलच. नेहमी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्यासाठी सेवा करायची असते. त्यांच्याकडून काही मागण्यासाठी सेवा केली जात नाही.
त्यांच्यासाठी सेवा करायची असते, या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये भरभरून अशी सेवा करा. नक्कीच गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, दुर्गा सप्तशती जे काही करतोय ना, एक पारायण माझ्या पितरांसाठी असणार आहे. जर अशा पद्धतीने तुम्ही सेवा केली तर नक्कीच सगळे दोष कमी होतील. ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू मार्गी लागतील. पण पितरांना विसरायचं नाही. भले तुमच्या घरात अशी पद्धत नव्हती की ताई आमच्या घरात कुठलेही शुभकार्य कार्यात पितरांचा मान केला जात नव्हता, तरी सुद्धा आता करा. बघा, आपण जेव्हा वास्तुशांती करतो तेव्हा सुद्धा आपल्या पितरांचे स्मरण करावं लागतं. कुठली पण जेव्हा पूजा विधी केली जाते तेव्हा गुरुजी सांगतात की तुमच्या पितरांचे स्मरण करा. हे त्याच पद्धतीनं आहे. पितरांना त्यांचं मानपान देणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुमचे पितृ तृप्त होत नाहीत तोपर्यंत महाराजांची सेवा करा, तुम्ही कुळदेवीची सेवा करा, कुळदेवाची सेवा करा, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार नाही. म्हणून हे 15 दिवस, आणि आपलं काय होतं ना, खरं सांगू, 15 दिवस झाले की मग कोणते पितर आणि कोण मी. भले बऱ्याच घरात असं आहे की वर्षभर त्या फोटोला तर म्हणजे कोणी कपडा सुद्धा मारत नाही, पार त्याला असं जाळ वगैरे लागलेलं असतं. मग असं असल्यावर तुम्हाला का दोष लागणार नाही. ज्यांच्यामुळे सगळं वैभव बघतो ना, त्यांना नेहमी कृतज्ञता आणि त्यांची प्रति आदर आणि त्यांची सेवा करणं ह्या आपलं प्रथम कर्तव्य आहे, आणि नक्कीच ते सर्वांनी केलं पाहिजे. तर ठीक आहे, तर आजच्यासाठी इतकं झाले. सर, मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.